माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. नेरळ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्याम कडव यांनी कर्जत कल्याण राज्यमार्गावरील जिजामाता उद्यानाच्या पाठीमागील अनधिकृत गाळ्यांचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित गाळे तत्काळ हटवावेत, अन्यथा विकासकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल घेत ग्रामसभेने सर्वानुमते महत्वाचा ठराव मंजूर केला असून संबंधित अनधिकृत गाळे 8 दिवसांच्या आत हटवण्यात यावेत असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता या ठरावाची अंमलबजावणी कधी होते याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे. ग्रामसभेच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. घ्या ठराव घ्या, त्याचे गाळे पाडण्याचा ठराव घ्या, प्रोसिडिंगला घ्या आणि त्याचा फोटो काढू द्या मला. ते घ्या, प्रोसिडिंगला घ्या पहिले ठराव. गाळे तोडण्याचा ठराव घ्या. आपण एवढे पैसे आणले, चांगले केले, त्याचा उपयोग काय? गाळे तोडण्याचा पहिले ठराव घ्या, प्रोसिडिंगला घ्या. हाकेच्या अंतरावर गाळे बांधलेत त्यांनी. तो ह्याच ग्रामसभेमध्ये इथेच ग्रामपंचायत मध्ये येऊन तो म्हणाला कन्व्हिन्स डीड झालेली आहे. अजून 3 मालक वेगळे आहेत. कन्व्हिन्स डीड कसं होऊ शकतं? 5,000 स्क्वेअर फूटचा त्याचा प्लॉट आहे. त्याच्यात त्यांनी बांधकाम रजिस्टर घेतली, कलेक्टरची परवानगी बांधलं. उर्वरित जागा कोणाची आहे? तो तुमचा अधिकार क्षेत्र आहे. तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जे असेल तो ठराव त्यांना पाठवा. पहिले या 3 तुटल्या पाहिजेत आणि ग्रामपंचायतची तोडलेली कचराकुंडी तिथं परत बांधली पाहिजे. हे तुमचा अधिकार क्षेत्र आहे. उजव्या बाजूने त्याच्यात 3 टपऱ्या फक्त शटर लावलेला आहे जागा अडवण्यासाठी. हा, फक्त शटर लागला, मागे काहीच नाहीये. लगेच जेसीबी नेऊन आपण सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन जाणारच नाही पुढे. मग त्यांना एवढा मंगळवारपर्यंत कसा वेळ लागतोय? नाही नाही नाही, मग मंगळवारपर्यंत वेळ कशाला लागतो मला एवढं सांगा फक्त. मंगळवारपर्यंत पोलीस प्रोटेक्शनला पैसे लागतात बोलताना. पैसे नाहीत ग्रामपंचायतकडे? कसली प्रोसेस? किती प्रोसेसला वेळ लागतो? प्रोसेस मला सांगा, मी 2 दिवसात करतो. चला मला सांगा. लगेच तोडलं पाहिजे? कशाला प्रोसेस पाहिजे आणि कशाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे? तुम्ही हा सगळा खेळ करतायत. तुम्ही गोल 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 फिरवतायत. ही ग्रामसभा झाल्यानंतर तुम्ही कोण आम्ही कोण? नेरळच्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर सोडलेले हे आम्हाला माहिती आहे. म्हणून बोललो आता निर्णय घ्या. काय निर्णय? ठराव प्रोसिडिंगला कुठे घेतलाय मला सांगा. हा, घेतलंय का? नाही नाही, बरं सगळेच बरं बोलले. मगाचपासून मी काहीच बोललो नाही. घाणीचं साम्राज्य आहे ते म्हणतायत. कचरा कुंडीचा प्रश्न आहे आणि त्या मुजेत खोतला कचरा कुंडी तोडण्याची परमिशन तुम्ही कोणी दिली? कोणी दिली परमिशन? हा, परमिशन दिली नाही. परमिशन जर दिली नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला का? ग्रामपंचायतची कचरा कुंडी तोडली म्हणून केला का फौजदारी गुन्हा दाखल? मागच्या वेळेस पण मी बोललो होतो. सांगा काय केलं तुम्ही? हा, का तोडली कचरा कुंडी? तो विसर्ग जो आहे तलावाचा ओव्हरफुल झाल्यानंतर तो पूर्ण बुजवून त्याच्या खाली पाईप टाकलाय. कोणी अधिकार दिला त्याला? कोणी परमिशन दिली? मुजैद खोत काय जावई आहे का ग्रामपंचायतचा? त्याच्यावर फौजदारी गुन्हा तुम्ही दाखल करणार आहात का? नाही ग्रामपंचायत. नाहीतर तुम्ही सरसकट सगळ्यांना गावकऱ्यांना परमिशन द्या की तुम्हाला जर कचरा कुंडीचा त्रास होत असेल तर तुम्ही स्वेच्छेने त्या तोडून टाका. द्या परमिशन. बाकीचे काय मूर्ख आहेत का घरासमोर लोकांचा कचरा टाकून घ्यायला? मला अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले. काय करणार? कोण आहे तो मुजैद खोत? कोण आहे? दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. कुठलाच विषय घेऊ नका. उत्तर द्या पहिले. उत्तर द्या. फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात का? आणि परमिशन द्यायला कोणी दिली? परमिशन नसेल दिली तर फौजदारी गुन्हा दाखल करा. नेरळची ग्रामसभा दरवेळीप्रमाणे यावर्षी अगदी वादंग निर्माण करतच पार पडली. आणि मागच्या ग्रामसभेला एक मुद्दा उपस्थित केला होता. मुजैद खोत नावाचा जो दामद येथील रहिवासी आहे त्यांनी ग्रामपंचायत पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काही एका जागेवर अतिक्रमण केले.
आणि ते जो तलाव आहे आपला जिजामाता तलाव, त्याचा आउटलेट पूर्ण बुजवून त्याच्यावरती टपऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्याचं ते तोडण्यासाठीचा ठराव आज ग्रामसभेमध्ये मांडला आणि तो सर्वानुमते संमतही झाला गावकऱ्यांच्या वतीने. आणि पुढच्या 8 दिवसामध्ये ग्रामपंचायतने दिलेल्या आश्वासनानुसार त्यावर तोडक कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता 8 दिवसानंतर आपल्याला बघणं हे उत्सुकतेचं असणार आहे, ग्रामपंचायत खरंच कारवाई करते की दरवेळेप्रमाणे तोंडाला पानं पुसते.